दादा, कधी आलात तुम्ही? सगळं ठीक आहे ना? हो हो, सगळं ठीक आहे. अमित ठीक आहे आता. ऍक्च्युली आदित्यनेच मला जबरदस्तीने घरी पाठवलंय. मला म्हणाला सतीश आधी घरी जाऊन आराम कर. अगदी बरोबर केलं त्यानं. रात्रभर जागरण झालंय. अगं पण आदित्यही रात्रभर जागाच होता ना. रात्र आपण सगळेच जागे होतो अमित शुद्धीवर येईपर्यंत. पण खरंच घाबरवलं अमित दादांनी. म्हणजे डॉक्टर सांगत होते की काळजीचं तसं काहीही कारण नाहीये, पण आपल्याला मात्र धीर धरणं कठीण जात होतं. ऍक्च्युली हे सगळं आटोक्यातलं आहे हे माहिती होतं, पण मुळात हे सगळं घडलंय हा धक्काच मोठा आहे. हो, सकाळी नाना तर खचल्यासारखे झाले होते अचानक. नाहीतर नाना कोणत्याही परिस्थितीत अगदी खंबीर असतात. नाही का, त्यांचं स्वाभाविकच आहे. तरी बरं माई इथे नाहीये, नाहीतर त्यांना तर कठीणच गेलं असतं सगळं. माईंना कळवलंय का कोणी? म्हणजे फोन केलाय का? नाही, म्हणजे मी तरी नाही फोन केला. नानाने केला असेल तर माहित नाही. पण मेघना, खरं सांगू, क्षणभर मी सुद्धा चरकलो होतो. आपण किती गुंग असतो ना आपल्या जगण्यामध्ये. एक अटळ सत्य सतत आपल्या बरोबर आहे याची जाणीवच नसते आपल्याला. पण हादरलो होतो हे मात्र खरं. पण आता सगळं ठीक आहे ना दादा? आम्ही दादाही आले ना शुद्धीवर. आता तो ताण नका वागू. मी काय म्हणते, तुम्ही जरा आराम करा. एक झोप मिळाली ना शांत की अगदी बरं वाटेल. संध्याकाळी डिस्चार्ज मिळणार आहे. मी असं करतो, मी आत्ता पडतो थोडा वेळ. संध्याकाळी जेवणाचा डबा घेऊन जातो विजय आणि आदित्यसाठी. नको, मी आणि नाना जाऊ ना हो दादा. आणि आदित्य आणि विजय त्यांना घरीच पाठवू. मग डिस्चार्ज मिळायच्या वेळेला तुम्ही या गाडी घेऊन. ओके? ठीक आहे. पण विजय हे सगळं ऐकेल का? तिचा पाय तिथून निघणार आहे का? नाही, येतील त्या घरी. दादांची काळजी घ्यायला तुमची तब्येत बरी हवी ना ताई, असं त्यांना म्हटलं की ऐकतील त्या. बरं ठीक आहे, मी पडतो थोडा वेळ. जेवायचं झालं की मी तुम्हाला हाक मारते. चल, येतो. बापरे, मेघनाच्या घरी अमितदादांची तब्येत कशी आहे ते फोन करून विचारायला हवं. हा बोल अंजली. कशी आहे का दादांची तब्येत आता? आणि तू कुठे आहेस? मी घरीच आहे. आणि आज पहाटे आले आम्ही दादा शुद्धीवर. थँक गॉड. आणि बरे आहेत आता. मी हॉस्पिटलमध्येच आहेत, पण ते शुद्धीवर नव्हते ना आले, त्यामुळे आम्ही खूप टेन्शन घेतलं होतं. पण आता बरे आहेत. संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज देतील बहुतेक. तेव्हा बरं झालं. गोष्टी किती छोट्याशा वाटतात ना, पण बघ ना कुठपर्यंत जातात. हो ना, आपल्याला वाटतं काय होणार आहे, पण साचच जातं ग सगळं कणाकणानी. हो ना. आणि डिहायड्रेशन जरा डेंजरसच असतं. वेळेवर उपचार झाले म्हणून बरं झालं. आणि बाकी घरातले कसे आहेत? ठीक आहेत ना? हो, म्हणजे नाना थोडे हादरल्यासारखे झालेत. स्वाभाविकच आहे ना ग. समजू शकते मी. आणि माई त्या नाही आहेत ना इथे? त्यांना कळवलं का? नाही कळवलं अजून. नशिबानं त्यांचाही फोन नाही आलाय. नाहीतर अर्चुताई त्या सकाळ संध्याकाळ एक तरी फोन असतोच. आता नानाच करतील फोन योग्य वेळी. मला वाटतं अमित दादा घरी आल्यानंतर करतील. बरोबर आहे. बरं मेघना, हे बघ, काहीही आवश्यक वाटलं ना तर मला फोन कर. हो नक्की. मी येईन बहुतेक उद्या. म्हणजे असं आत्ता तरी वाटतंय. बघूया. बरं, काळजी घे. हो, तू पण. हे अंजली बघ, या सगळ्या गडबडीत तुझ्या कोर्टाच्या डेटचं काय झालं विचारायचं विसरूनच गेले. काय झालं त्या दिवशी? काही नाही ग, पुढची डेट पडली आहे. ओ,
त्यांच्याकडून आता अजून एक विटनेस प्रेझेंट होणार आहे. वकिलांबरोबर आता सारख्या मीटिंग्स वाढतील. एनिवे, तू नको माझं टेन्शन घेऊस, घराकडे लक्ष दे. ओके? ओके. आणि आता तूच फोन कर मला परत. मी नाही तुला डिस्टर्ब करू शकणार. हो, तो आपला एक प्रॉब्लेमच आहे ना. एनिवे, डोंट वरी, मी करेन फोन. ओके? काळजी घे. बाय. टेक केअर. यू टू. बाय. अरे देवा. तुम्ही सगळे असे का बघता माझ्या तोंडाकडे? एवढं काही झालेलं नाही मला. नाही कसं अमित? अरे आणि एवढं कॅज्युअली कसं काय घेऊ शकतोस तू? आम्हाला केवढं टेन्शन आलं होतं, कल्पना आहे तुला? विजय, तू आता अशीच वागणार आहेस का माझ्याशी? अरे हे बघ अमित, हसण्यावरी नेण्याची गोष्ट नाहीये ही. तुला चांगलं माहितीये की तुला ऍसिडिटीचा त्रास होतो, तर एवढी जागरण, एवढी दगदग कशासाठी करायची सांग ना. अरे तुला नाही का काळजी घेता येत तुझ्या तब्येतीची? काय पटकन झालं असतं म्हणजे. आई प्लीज शांत व्हा. अगं कशी शांत होऊ मेघना, सांग ना. अमित, तुझी शुद्ध हरपली होती, तुला कळतंय का? विजया, विजया शांत हो. हे बघ, आपण सगळे अमितला चांगले रागवणार आहोत, पण आत्ता नाही. 2-3 दिवसांनी तो जरा बरा झाल्यावर. ठीक आहे? नाना बघा ना, त्याला काही गांभीर्य आहे का त्याचं? आपली काय अवस्था झाली ते आपल्यालाच माहितीये. बस. दादा, गीतेवर हात ठेवून सांग की यापुढे मी असं वागणार नाही. तब्येतीची काळजी घेईन. आणि सॉरी विजय. ठीक आहे, मी पुन्हा असं कधी वागणार नाही. तब्येतीकडे लक्ष देईन. सॉरी विजय. गीता, तू गेलीस तरी चालेल, माझं जा. अरे काय यार दादा. पण खरंच सॉरी. माझ्यामुळे जरा गडबड झाली ना सगळ्यांची. हे झालंय काय, तुम्ही आजकालची मंडळी ना, ते काय ते मल्टीटास्किंग का काय ते करता ना. नाही, खूप टफ आहे तुमचं आयुष्य आमच्यापेक्षा. नाही, खरंच आहे. वेग, कॉम्पिटिशन, डेडलाईनचा खूप ताण असतो तुमच्यावर. खूप झपाटल्यासारखं काम करता तुम्ही. आणि मग त्या नादात बाकी गोष्टींचं भानच राहत नाही. अरे थोडं थोडं खावं रे, थोड्या थोड्या वेळाने. आमच्या वेळी आम्ही चणे दाणे खायचो. आता तुम्ही काय खाता? मैद्याचे पदार्थ, ते बाहेरचे. असो, ठीक आहे, ज्ञानामृत पाजण्याची वेळ नाही आहे, कळतंय मला. आणि मुख्य म्हणजे आपला अमित सुज्ञ आहे. तो आता त्याच्या तब्येतीची हेळसांड करणार नाहीये. काय रे, हो ना? आणि त्याच्या उदाहरणावरनं सतीश, आदित्य, तुम्ही धडा घ्यायचा आहे. हो नाना. आणि मेघना, तू पण. तुझी आता धावपळ सुरू झाली. विजया, आणि या सगळ्यांची मॉनिटर तू.
यांच्याकडे आणि स्वतःकडे नीट लक्ष द्यायचं. नाही ना पण लोकांनी ऐकायला हवंय ना. नाहीतर मी सांगणार हे एका कानाने ऐकणार, दुसऱ्या कानाने सोडून देणार. मला सांग, चांगला कान धरीन त्याचा मी. कळलं ना मी. आदित्य, दादाची खूप काळजी वाटत होती का? काय काय विचार येऊन गेले मनात क्षणभरासाठी. हो, हादराला झालंय सगळ्यांना. पण आदित्य, तू आता तोच विचार नको करूस. दादा सुखरूप बाहेर आलेत आणि आता ते नक्कीच काळजी घेतील. हातात आहे त्यांच्या. जागरण टाळणं, खाण्यापिण्याचं तंत्र थोडं बदलणं. आता त्यांचा चहा सुद्धा कमी होईल आणि विजयाताई डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतील आता. खरंच नको टेन्शन घेऊस तू. आणि तुला एक सांगू, कोणीतरी चेअरफुल राहायला हवं की नाही? सगळे डिप्रेस झाले तर कसं चालेल? नानांचा रोल आता तुला करायला हवा. कारण नाना स्वतःच थोडे नर्वस झालेत. शिवाय माई नसल्यामुळे थोडे एकटे पडलेत ते. माईला कळवलं का? माहित नाही, पण आपण कळवणं आणि नानांनी कळवणं फरक आहे. हा मी बघतो. हं. नानांना विचारतो. हो अमित, तुला उद्या फोन करेल, काळजी करू नकोस तू. आणि तू आधी शांत हो बरं. हा ठेव. हा ठीक आहे. नाना, माईला कळवलं तुम्ही? हे काय, आता तिच्याशीच बोलत होतो. चिडली असेल ना? चिडली म्हणजे काय? केवढी चिडली. ऍडमिट केल्या केल्या का नाही कळवलं मला? लगेच यायला निघाली होती. अरे बापरे. मग काय समजवलं तिला मी. अगं म्हटलं, तुला अमितचा नेहमीचा पित्ताचा त्रास माहिती आहे ना. त्यात उन्हाची जागरणाची भर पडली, त्यात हा पाणी प्यायला नाही. तर ऐकेल ती तुझी माई कसली रे. तरी बरं, तो अनकॉन्शियस झाला होता हे सांगितलं नाही मी तिला. पण नाना, अरे आकाश पाता एक केलं असतं तिने. तशीच निघून आली असती अर्चूला तिथे ठेवून. अर्चूच्याने एकटीच्याने होणार आहे का काकूचं? त्या काकूचे बिचारीचा हाल होतील. ते पण खरंच आहे. शेवटी तिला मी सांगितलं की उद्या अमित स्वतः तुझ्याशी बोलेल. पण मग राग शांत झाला का तिचा? हे रे, तणतणत होतीच. तिला म्हंटल मी, अगं तुझा जीव तिकडे टांगणीला लावण्यात काय अर्थ आहे का? आणि आम्ही आहोत ना सगळे इथे. उपचार चालूच आहे. बरं, असा आजार असं काही नाहीच आहे ना रे. पण या बायकांना कधी कधी अजिबात ऐकून घेत नाहीत. आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे तिने माझी परिस्थिती समजून घ्यायला नको का? नाना, आता तुम्ही पण रागावून बसणार आहात का? तुम्हीच आम्हाला सांगता ना फंडा, की एक रागावलं तर दुसऱ्याने शांत बसायचं म्हणून. अरे हो रे, पण नाना प्लीज तुम्ही शांत व्हा. बघू आधी. नाना, माईची पहिली रिॲक्शन होती ती तशीच असणार. तिला धावत यावं असं वाटणारच. तुम्ही म्हणता तसं अमित दादाशी एकदा बोलणं झालं ना तिचं, की सगळं व्यवस्थित होईल. आता तुमचा नेहमीचा मूड परत आणा हळूहळू. काय नाना, तुम्ही असता म्हणून सगळं घर हसत असतं. आणि आम्ही नसूच तेव्हा तेव्हाही हे घर हसतं राहायला हवंय मला. नाना, आता हे असं बोलून तुम्ही रडवणार आहात का मला? असा विचार सुद्धा मनात आणू नका तुम्ही. दादाला लवकर बरं झालेलं पाहायचंय ना आपल्याला.
नाना, तुमची संजीवनी गावाला गेली असेल, पण आमची संजीवनी तुम्ही आहात. सो प्लीज तुमचं हरवलेलं असू सकाळपर्यंत शोधून ठेवा. ओके? ओके. गुड नाईट. गुड नाईट. शांत हो विजय, रडणं थांब. बस बस इथे बस. प्लीज विजय, रडणं थांब. मी सॉरी म्हणालो ना, आता पुन्हा असं नाही होणार, नक्की, प्रॉमिस. मगाशी मी प्रॉमिस केलं की तुला बोलायला काय जाते आम्ही? माझ्या जागी तू असतस ना तर कळलं असतं तुला. अशी शुद्ध अर्पण मी एखाद्या हॉस्पिटलमध्ये असते ना, तर मग तुला कळलं असतं की काय होतं ते. सॉरी. शांत. पण विजया, या घटनेमुळे एक गोष्ट समजली मला. कुठली? म्हणजे तुझं माझ्यावर किती प्रेम होतं हे मला माहित होतं, पण एवढं प्रेम असेल ना हे मला त्या ऍसिडिटीमुळे समजलं. सॉरी. आता नानांनी सांगितलंय मला मॉनिटरिंग करायला, तर यापुढे असं नाही करायचं, माझं ऐकायचंय. काय झालं तर कान दुखतोय का? ते ऐकलेलं या कानात बाहेर पडायला नको ना म्हणून कानावरती हात ठेवलाय. मी सॉरी 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 सॉरी. काही नाही, उगाच करत होतो मी असं टाइमपास. काय रे आम्ही की मस्करी करत असतोस तू? तुला काही कळतंय का रे? आता डिस्चार्ज घेऊन आलोय ना मी. तुझ्या काय करतेस तू? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. विजया, दादा झोपलाय अजून? नाही म्हणजे मी डोकावून पाहिलं तर एकदम गाढ झोपला होता. ओके ना? हो, अगदी ओके. अरे सकाळी 6 वाजता उठला होता आणि मला म्हणाला की मला भूक लागल्यासारखी वाटते. मी त्याला म्हटलं भूक लागल्यासारखी वाटत नसेल, तुला खरंच लागली असेल भूक. अरे बापरे. मग काय नाही, दिली त्याला पपई कापून. सकाळी 6 वाजता पपई? अरे हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा, काय चाललंय? पपई कसली? काही नाही हो नाना, मी हॉस्पिटलमध्ये गेले होते ना, तर तिथल्या डायटिशियननी मला भलं मोठं लेक्चर दिलं. बा. म्हणजे आपण उठल्या उठल्या सकाळी चहा किंवा कॉफी पितो ना, तर तसं नाही करायचं म्हणे, ते चूक आहे. काहीतरी खायचं, म्हणजे चहा बिस्किट वगैरे असं नाही, फळं खायची किंवा शिरा, पोहे, उपमा असं खायचं काहीतरी. तुम्ही करत जा, आम्ही खाऊ. आणि मग त्याच्यानंतर तासाभराने चहा किंवा कॉफी जे काही हवं असेल ते घ्यायचं. अरे बापरे. म्हणजे आता आपल्याकडे सकाळचा पहिला चहा बंद का उद्यापासून? चालेल मला. सकाळी उठल्यावर पपई किंवा सफरचंद. बापरे, सकाळी उठल्यावर सफरचंद? क्यों? हजम नाही हो रहा ना? करून बघूया ना चेंज आपण. म्हणजे कसं, सकाळी असं यायचं ब्रश बिश करून आणि इथे येऊन असं हाक मारायची, अगं विजया, अगं मेघना, झालं का तुझं सफरचंद कापून? म्हणजे झाला का चहा? या चालीवर ट्राय करून बघायला हरकत नाही. पण काय आहे, आपण ना सवयींचे इतके गुलाम झालेलो असतो की दुसरी एखादी चांगली जगण्याची पद्धत आहे हे आपण कन्सिडरच करत नाही. हो ना. साधी सकाळच्या चहाची सवय बदलण्याची कल्पना सुद्धा सहन होत नाही आपल्याला. म्हणजे काय? काय मग बदलायची का सवय? काय का विजया? हा नाही, आज वटपौर्णिमा आहे, निमित्त आहे बदल घडवायला. काय रे, कुठे हरवलात तुम्ही दोघं? हो 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 हो. हो काय हो? कशासाठी हो म्हणतोस ते कळतंय का?
अरे काय झालंय का तुम्हाला? नाही, काय नाही नाना. बर 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 विजया, अमितच्या औषधांचं काय? हो, तर तो उठला ना की त्याला ब्रेकफास्ट देईन आणि त्याच्यानंतर मग औषधं म्हणजे बहुतांशी अशी विटॅमिन सप्लिमेंट्सच आहेत. खरं तर पुरेशी झोप आणि वेळेवर आणि योग्य तो आहार हे औषध आहे त्याच्यासाठी. आता तुम्हीच सांगा त्याला समजावून. चल बघूया तो उठला का ते. त्याला नाश्ता देतेस ना? हो हो. तो पण घेऊन चल. संजीवनी तिकडे त्याच्या फोनची वाट पाहत असेल, तिला प्रॉमिस केलंय मी. चल ये. आदित्य, आज वटपौर्णिमा. आजचा दिवस आपल्यासाठी काय आहे हे कदाचित नाही कळणार कोणाला. कसली गोड दिसत होतीस तू त्या दिवशी.